नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुवार आहे, म्हणजेच काल गुरुवार होता आणि सकाळी सकाळी माझी छान गुरुवारची पूजा जे काही मी करते तेच नेहमीप्रमाणे मी तुमच्याबरोबर आजसुद्धा शेअर करणार आहे. तर छान माझ्या अंघोळ वगैरे झाली आणि आर्या आणि आर्याचे पप्पा त्यांच्या कामासाठी नाश्ता वगैरे करून आणि माझं सकाळचं सगळं काम झालं. त्याच्यानंतर मी छान अंघोळ करून माझं देवपूजाचं जे काम असतं ते मी सकाळीच लवकरच करत असते. तर अंघोळ केल्यानंतर सर्वात आधी म्हणजे मी माझ्या त्वचेला म्हणजे काही जी ऑलवेराची जी जेल असतं ते क्रीम मी लावत असते, जेल लावत असते. तर बेसिक म्हणजे इतकंच मी करत असते आणि त्याच्यानंतर मी देव्हाऱ्यात म्हणजे जे हळदी कुंकू असतं ना ते पहिलं मी लावत असते स्वतःला. त्याच्यानंतरच मी सर्व काही काम करायला घेते किंवा देवपूजा करते. तिथलं पहिलं हळदी कुंकू आपण स्वतःला लावायचा आणि त्याच्याशिवाय देवपूजा करायचीच नसते. तर आता तुम्ही बघताय माझ्या हातामध्ये छान अशी फुलं आहेत आणि माझ्या झाडाला जास्वंदीचं फूलसुद्धा येत असतं आणि मी जसं म्हटलं तसं बाजूला आहे ना नेहमी झाडांना फुलं येतात. तर अशी आजसुद्धा मी सफेद फुलं छान जमा केली आहे प्लेटमध्ये. तर नेहमीसारखं आता मंगळवार, शुक्रवार, गुरुवार हे वार असतात ते बेसिक 3 आठवड्यातून 3-4 वेळा मी देव असे छान उजळून स्वच्छ करून देवपूजा करत असते. तर आता मी एका प्लेटमध्ये देव सगळे काढून घेतले आहे आणि जे काही सगळं म्हणजे मी छोटे छोटे असे देवाला हार घातलेले आहेत ते हार काढून घेतले. तांदूळ असतात जे अन्नपूर्णा मातेचे तांदळात ठेवते ते वाटीतले प्लेटमध्ये सगळे तांदूळ एकाच जागी ठेवून देते. थोडेसे त्यातले तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे असतात आणि तांदूळ अर्धे पक्ष्यांना द्यायचे असतात. तर असं सगळं मी बाजूला व्यवस्थित काढून ठेवते आणि छान अशी देवपूजा करत असते. तर आज गुरुवार आहे तर म्हटलं छान आपला स्वामींचा दिवस आहे. तर स्वामींची मूर्ती आणि माझ्याकडे छान अशी भरीव मूर्ती आहे. तर मूर्ती आहे ना कधी पण भरीव मूर्ती बघूनच घ्यायची आहे आणि मला खरंच ही स्वामींची मूर्ती इतकी आवडली ना. तर माझ्या घरात स्वामी महाराज आहेत ना, मला खरंच ते आपल्या पाठीशी आहे. त्याचं ते खरं धीर वाटतो मला त्यांचा. तर आज छान अशी अंघोळ घातली स्वामींना आणि माझ्याकडे लाल कपडा असतो तो वस्त्र वेगळंच ठेवलेलं असतं त्याने पुसून घेतलं आहे छान. आणि आता जे मूर्ती आहेत माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती चांदीचे देव आहेत ते सुद्धा मी छान साफ करून घेतले आहेत, उजळून घेतले आहेत. तर बघितलं तुम्ही असे सगळे अशा प्रकारे देव सुंदर असे मी स्वच्छ उजळून घेतले आहे आणि आता पूजा करून घेते. तर हे तांदळाच्या मध्ये मी हळद कुंकू वाहून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवते. कासवसुद्धा एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावर ठेवायचे असतात. तसं मी सगळं काही व्यवस्थित असे देव मोजकेच माझ्या मंदिरामध्ये आहेत आणि आपल्या देवाऱ्यात मोजकेच देव असावेत. तर आता माझी नेहमीप्रमाणे छान अशी आजही पूजा झाली आहे आणि तुळशीपाशी पण एक दिवा छान लावून घेतला आहे. पूजा म्हणजे श्रद्धा आणि जे काही असेल ते आपलं मन चांगलं पाहिजे ह्यातच सगळं आलं. बघितलं की माझी गुरुवारची पूजा मी कशी केली. जशी मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी सुद्धा मी असे देव छान उजळून स्वच्छ देवपूजा करत असते. त्याचप्रमाणे गुरुवारची माझी ही देवपूजा असते. तर गुरुवार हा आपला स्वामींचा दिवस आहे आणि आता 31 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे. तर म्हणतात ना एक अशक्य हे शक्य करतील स्वामी. म्हणजे खरंच कुठल्याही अशक्य गोष्ट हे शक्य होणार, शक्य करणार स्वामी. तर फक्त आपण आपले कष्ट मेहनत करणं सोडायचं नाही, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. भले ते सेवेत असू दे, नोकरीमध्ये असू दे, कामधंद्यामध्ये असू दे, कुठल्याही बाबतीत आपण जेव्हा मेहनत करतो ना त्याचं फळ नक्कीच मिळत असतं आपल्याला. आणि त्याचप्रमाणे स्वामींची सेवासुद्धा आहे. आपण आता 31 तारखेला स्वामी प्रकट दिन आहे तर त्या दिवशी जी काही सेवा करणार आहे ती करणारच आहे आपण. म्हणजे त्या दिवशी काय करायचं हे तुम्हाला सांगते. तर त्या दिवशी छान आपण दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि
छान स्वामींना अभिषेक घालायचा आहे. जितकी आपल्याला सेवा करता येईल तितकी सेवा करायची आहे. नामस्मरण काही नाही झालं तरी देवाचं स्वामीचं नामस्मरण करा, त्यातच खूप खूप आलं. आणि नामस्मरणामध्ये इतकी ताकद असते ना की त्याच्यामुळे खरंच खूप खूप चांगला प्रभावशाली ते नामस्मरण असतं आणि आपल्याला ते फरक पडू शकतो, इतकी त्या नामस्मरणामध्ये ताकद असते. त्यानंतर 108 वेळा मंत्र म्हणा, तारक मंत्र आहे ते 108 वेळा म्हणा. नाही जमलं तर तुम्ही टायमर असं लावून सुद्धा तो जप करू शकता. तर त्याच्यानंतर स्वामी गुरुचरित्र सारामृतचं आहे अध्याय आहे, ते 3 अध्याय असतात. तर त्यातला पहिला अध्याय म्हणजे भूतकाळ, दुसरा अध्याय म्हणजे वर्तमान आणि तिसरा अध्याय म्हणजे भविष्यकाळ, असे 3 अध्याय आहे. तर तुम्ही अजून आपला 31 तारखेला प्रकट दिन आहे, तर तुम्ही 7 दिवस आधीच हे पारायण किंवा थोडे थोडे अध्याय म्हणू शकतो, बोलू शकतो. आपण तारक मंत्रांचा जप तर सतत केलाच पाहिजे, पण हे सगळी सेवा आपण आधी 7 दिवस आधी करू शकत होतो. आणि आता सगळ्यांची सेवा चालूच आहे, म्हणजे आठवड्याभर आधीच सगळ्यांची सेवा करतात. जे स्वामी भक्त आहे ते खरंच त्यांची सेवा चालूच आहे. पण असं जरुरी नाही आहे की आता 7 दिवस झाले, आठवडा झाला, आता 2च दिवस राहिले, स्वामींचा प्रकट दिन आहे, तर आता काय करता येईल. तर असं काही नाही आहे. कुठल्याही वेळेत कुठल्याही क्षणी तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तुम्ही फक्त मनापासून ते नामस्मरण करा, मनापासून स्वामींची सेवा करा. खूप त्याच्यात आलं, सगळं आलं. आताच्या धकाबुकीच्या जीवनामध्ये कोणालाच वेळ नसतो. म्हणजे सगळ्या माझ्या ताई, मैत्रिणी, दादा सगळे कामाला जात असतात, जॉब असतो, कुठे नाही वेळ मिळत, त्याच्यामुळे सगळे बिझी आहेत. तर त्याच्यामुळे वेळ मिळत नाही. तर तुम्ही संध्याकाळी आल्यावर 5 मिनटं जरी तुम्ही नामस्मरण केलं किंवा स्वामींची सेवा केली ना, किंवा तारक मंत्र म्हटलं किंवा जी काही सेवा असेल ती 5 मिनटं जरी म्हटलं ना तरी खूप आलं. तर तुम्ही जरुरी नाही आहे की किती वेळ करताय. 1-1.5 तासाची पूजा तुम्ही 5 मिनटात जरी केली ना, फक्त ती मनापासून केली ना, तर त्यात सगळं काही आलं. तर ही स्वामींची सेवा तुम्ही खरंच आता ना, आठवडा झाला आणि ते दिवस गेले तर जाऊ देत, त्याच्या पुढे सगळं काही आपल्याला करायचं आहे. ती तुम्ही नित्यनियमाने करा. गुरुचरित्र सारामृत अध्याय आहे, त्याचा 3 अध्याय म्हणजे पहिला अध्याय ते 3 असे अध्याय ना तुम्ही वाचा. एका दिवशी पूर्ण ते 21 अध्याय असतात. तर तुम्ही एका दिवशी नाही जमलं तुम्हाला तर थोडे थोडे अध्याय वाचू शकता. तुम्हाला वेळ जेव्हा मिळेल त्या वेळेमध्ये फक्त मनापासून करा. तर ही सेवा करू शकतो. आणि स्वामी प्रकट दिनांच्या दिवशी तर आपल्याला सगळी काही जेवढी सेवा करता येईल ते करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवा म्हणजे फक्त आपण आता देवाचं करतोय म्हणून आपल्याला फळ मिळणार, त्याच्यात काही अर्थ नसतं. सगळं काही श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याला महत्त्वाचं असतं, त्याच्यापासून आपल्याला फळ मिळतं. आणि स्वामी हेच म्हणतात की तुम्ही जे काय करताय ते मनापासून करा, दुसऱ्यांना गरिबांना मदत करा, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, त्यांना जितकी मदत करता येईल तितकं करा, दान करा, गोरगरिबांना दान करा, अन्नदान करा. जे भुकेले आहे त्यांना, भुकेल्यांना, तहानलेल्यांना पाणी द्या, भुकेल्यांना अन्न द्या. खूप त्याच्यात ती सेवा आली, तेच स्वामी त्यांनीच प्रसन्न होणार आणि त्याच्यातच ती खरी सेवा आहे. तर खरंच ह्या गोष्टी तुम्ही मनापासून करा, तुम्हाला खरं त्याचं फळ मिळेल, नक्की फळ मिळेल. आणि स्वामी म्हणतातच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.